नमस्कार मंडळी. चला तर आज मी तुम्हाला घरच्या घरीच मस्त असे बॉम्बोलिनीज बनवून दाखवणार आहे. आजकालच्या मुलांना हे बॉम्बोलिनीज फार आवडतात. कालच मी याचा रील अपलोड केला होता तर बऱ्याच जणांचे कॉमेंट आले, की ताई आम्हाला याची रेसिपी सांगा. चला तर आज मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते. एका बाउलमध्ये मी 1 कप इतकं कोमट दूध घेतलेलं आहे. 3 मोठे चमचे मी याच्यामध्ये पिठी साखर घातलेली आहे. 2 लहान चमचे मी याच्यामध्ये ड्राय ईस्ट घातलेलं आहे. हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे ईस्ट जे आहे ते आपल्याला ॲक्टिव्हेट करून घ्यायचं आहे. तर याच्यावर मी झाकण देऊन ठेवत आहे. 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे झाकण देऊन ठेवायचं आहे. 15 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता. ईस्ट जे आहे ते छान ॲक्टिव्हेट झालेलं आहे. हे ईस्ट ॲक्टिव्हेट झालेलं आहे हे कसं ओळखायचं? तर इथे जो फेस आलेला आहे याच्यावरून समजायचं, की हे ईस्ट ॲक्टिव्हेट झालेलं आहे. ईस्ट ॲक्टिव्हेट झालेलं असेल तरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. अन्यथा आपल्याला पुढची प्रोसेस करायची नाही. ती जर केली तर बॉम्बोलिनीज किंवा डोनट्स आहेत ते फसू शकतात. म्हणजे ती नीट बनणार नाही. आता आपलं जे ईस्ट आहे ते छान ॲक्टिव्हेट झालेलं आहे. याच्यामध्ये मी 3 कप इतका मैदा घातलेला आहे आणि 1 टीस्पून याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. आता स्पॅच्युलाच्या सहाय्याने मी हे छान मिक्स करून घेत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हातानेही करू शकता. आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी अजून दूध घालत आहे. 4 चमचे अजून मी याच्यामध्ये दूध घातलेलं आहे, कारण की मला याच्यामध्ये दूध कमी वाटत होतं. हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. हे स्टिकी वाटत असेल, तर आपल्याला हे असंच मळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 3 चमचे इतकं मी बटर घातलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही याच्यामध्ये तेलही घालू शकता. पण बटर घातलं तर याची चव जी आहे ती अजून वाढते. खूप छान टेस्ट येतो याला. तर आपल्याला हे छान पुन्हा मळून घ्यायचं आहे. याला जितकं मळणार तितके बॉम्बोलिनी जे आहेत ते आपले मस्त बनतील. छान सॉफ्ट आणि फ्लफी बनतील. हे बघा आता मी ओट्यावर हे काढून घेतलेलं आहे. खाली थोडा मैदा टाकलेला आहे आणि मी हे मळून घेत आहे. आपल्याला हे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. हे बघा. स्ट्रेच आणि फोल्ड, स्ट्रेच, फोल्ड, स्ट्रेच, फोल्ड या मेथडने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. कमीत कमी 7 ते 8 मिनिटं तरी आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. जितकं हे पीठ आपण मळू ना, तितके आपले बॉम्बोलिनी सॉफ्ट आणि फ्लफी होतील. तर आपल्याला हे 7 ते 8 मिनिटं तरी आपल्याला छान असे मळून घ्यायचं आहे. आता हे बघा टकिंगच्या मेथडने म्हणजे टकिंगसारखं आपल्याला हे छान असं याचा गोळा तयार करायचा आहे. एका बाउलमध्ये मी गोळा ठेवलेला आहे. त्याच्यावर मी बटर लावून घेत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तेलही लावू शकता आणि झाकण देऊन ठेवायचं आहे. 1 तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. थोडंसं गरम जागेत ठेवायचं. म्हणजे पीठ जे आहे ते लवकर फुलून येईल. 1 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान फुललं गेलेलं आहे. मस्त असं तयार झालेलं आहे. आता मी हे पुन्हा मळून घेत आहे. हे बघा. पुन्हा मी हे स्ट्रेच फोल्ड या मेथडने मळून घेत आहे. 2 ते 3 मिनिटच हे मी आता मळून घेत आहे. आता पुन्हा आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे. हे बघा. टकिंग मेथडनीच आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे. आता हा थोडा पसरवून घ्यायचा, कारण की आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. पसरवून घेते ना, ते कट करायला इझी पडतं. हे बघा, मी कटरच्या साहाय्याने हे कट करत आहे. तुम्ही सुरी वगैरे कशाने तुम्हाला जमत असेल त्या साहाय्याने तुम्ही कट करू शकता. आता याचे मी 8 भाग केलेले आहेत. आता याच्यातला एक भाग घेतलेला आहे. हे बघा, टकिंग करत-करत मी याचा छान असा गोळा तयार केलेला आहे आणि त्याला प्रेस करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला बॉम्बोलिनी तयार करायचं आहे. डोनटसारखंच. इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. प्रत्येक बटर पेपरवर मी एक-एक बॉम्बोलिनी ठेवलेला आहे. त्याच्यावर झाकण देऊन ठेवलेलं आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याची साईज डबल झालेली आहे. आता इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं. आता मंद आचेवर आपल्याला जे हे डोनट्स आहेत, बॉम्बोलिनीज आहेत ते छान असे तळून घ्यायचे आहेत. आता मी हाताच्या साहाय्यानेच टाकलेले आहेत. तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही बटर पेपरच्या साहाय्याने याच्यामध्ये टाकू शकता किंवा बटर पेपर सोबतही टाकू शकता. नंतर तुम्ही याच्यामधला बटर पेपर काढून घ्यायचा आहे. तर मंद आचेवरच आपल्याला हे फ्राय करायचं आहे. जर आपण हाय फ्लेमवर फ्राय केले, तर हे वरून जळू शकतात आणि आतमध्ये ते कच्चेच राहू शकतात. तर मंद आचेवर आपल्याला आलटून-पलटून छान असे तळून घ्यायचे. हे बघा छान असा ब्राउन कलर आलेला आहे. आता मी हे जे बॉम्बोलिनीज आहेत ते काढून घेत आहे. हे बघा मस्त असे आपले बॉम्बोलिनीज तयार झालेले आहेत. आता हे तुम्ही असेच ठेवू शकता किंवा याच्यावर पिठी साखर टाकू शकता. आम्हाला पिठी साखर आवडते म्हणून मी याच्यावर पिठी साखर टाकत आहे. तर गरम आहेत ना तेव्हाच याच्यावर आपल्याला पिठी साखर टाकायची आहे. हे बघा चाळणीच्या साहाय्याने. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल. आम्हाला आवडते म्हणून मी टाकलेली आहे. आता हे बघा. आता या बॉम्बोलिनीमध्ये आपल्याला होल करून घ्यायचं आहे. मी चॉपस्टिकच्या साहाय्याने याच्यामध्ये होल करून घेत आहे. हे बघा आतमध्ये चॉपस्टिक टाकलेले आहे आणि फिरवून घेत आहे. जेणेकरून याच्यामध्ये जो होल आहे तो मोठा तयार होईल आणि याच्यामध्ये जी आपण स्टफिंग करू ती जास्त राहील.
आता तुम्ही याच्यामध्ये कोणतीही स्टफिंग भरू शकता, म्हणजे कस्टर्ड, चॉकलेट किंवा व्हिप क्रीम वगैरे. माझ्याकडे चॉकलेट स्प्रेड आहे, तर मी ते भरत आहे. माझ्याकडे पायपिंग बॅग नाही, तर एका पिशवीमध्ये मी चॉकलेट स्प्रेड टाकलेला आहे आणि त्याच्या साहाय्याने मी बॉम्बोलिनीजमध्ये हे भरत आहे. हे बघा, पूर्ण आतपर्यंत आपल्याला भरून घ्यायचं आहे. जेवढं चॉकलेट स्प्रेड भराल ना, तेवढी टेस्ट जास्त चांगली लागते. तर हे बघा, मस्त असे आपले 8 बॉम्बोलिनीज तयार झालेले आहेत. आता तुम्हाला मी हे ओपन करून दाखवते. हे बघा, मस्त असा आपला बॉम्बोलिनी सॉफ्ट आणि फ्लफी असा तयार झालेला आहे. तुम्ही याच्या आतमध्ये बघू शकता आपली स्टफिंग ही छान याच्यामध्ये भरली गेलेली आहे. तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल, तर माझ्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.